मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रीवियस लेक्चरमध्ये जनरल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा पार्ट स्टडी केलेला आहे पहा. ओके, त्याच्यामध्ये आपण व्हेरियस टाइप्स जे काय 3 मेथड्स किंवा 3 टाइप जे काय होते ते आपण कव्हर केलेले आहेत. ओके, त्यातच आज आपल्याला त्याच्या पुढचं एक्झाम्पल कव्हर करून घ्यायचं आहे, अप्लाय करायचं आहे पहा. ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन दिलेला आपल्याला फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ 94 क्वेश्चन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. 94 फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं काढायचं आपल्याला. साइन ऑफ एक्स इज इक्वल टू tan of x एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. ओके, क्वेश्चन समजलं दिसतं का व्यवस्थित सगळ्यांना. ओके, मार्जिन मध्ये सिंगल टिक मार्क. ओके, 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारू शकतात पहा. सोल्युशन काय असणार आहे पाहता इथं. लेट किंवा हिअर द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज काय दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर काय दिलेलं आहे पहा. साइन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू टॅन ऑफ व्हॅल्यू एक्स मध्ये येईल पहा. ओके, टॅन आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, साइन इज इक्वल कॉस चालू शकेल, साइन इज इक्वल साइन चालू शकेल, पण साइन इज इक्वल टॅन आहे तर टॅनचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल. साइन कॉस मध्ये करून घ्यावं लागेल. सिंगल टिक मार्क काय येणार पहा इथे व्हॅल्यू. साइन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू टॅन, इट इज द रेशिओ ऑफ साइन डिवाइडेड बाय कॉस. साइन ऑफ एक्स डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं कॉस ऑफ एक्स मध्ये येईल पहा. साइन ऑफ एक्स मल्टिपल विथ कॉस ऑफ एक्स मध्ये येणार आहे पहा. ओके, अप्लाय करा. कॉस डिव्हिजन फॉर्म मध्ये पलीकडे त्यांना काय ना मल्टिपल फॉर्म मध्ये येणार आहे. देअरफॉर साइन ऑफ एक्स मल्टिपल विथ कॉस ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला काय शिल्लक राहणार. साइन ऑफ एक्स शिल्लक राहील पहा. साइन ऑफ एक्स प्लस आहे डावीकडे त्यांना काय अप्लाय होईल मायनस मध्ये येणार आहे पहा. देअरफॉर साइन ऑफ एक्स मल्टिपल विथ कॉस ऑफ एक्स. ओके, मायनस साइन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं 0. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एखादी टर्म लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट जर जात असेल तर रिमेनिंग पार्ट काय शिल्लक राहणार इथं 0 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पूर्ण पार्ट मधून कॉमन काय निघेल सांगा पाहू. साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स कॉमन काय निघेल इथं साइन ऑफ एक्स कॉमन निघेल पहा. देअरफॉर साइन ऑफ एक्स इनसाइड द ब्रॅकेट पहिल्या पार्ट मध्ये शिल्लक काय राहिलं कॉस ऑफ एक्स. ओके, मायनस ऑफ 1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन कन्वर्ट कशामध्ये केलेलं आपण मल्टिपल डिव्हिजन फॉर्म मध्ये केलेलं आहे पहा. ह्याचा अर्थ 2 फॅक्टर्स इज इक्वल टू 0 जर असेल तर आपण काय रेफर करतो आपण प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू 0 मध्ये रेफर करायचं आपल्याला. देअरफॉर कंडिशन काय झाली पाहिजे मग साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 और दुसरं सोल्युशन अप्लाय होईल कॉस ऑफ एक्स मायनस 1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. तर 2 एक्झाम्पल्स 2 फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल्स इथे कन्वर्ट झालेले आहेत पहा. ओके, पहिला साइन ऑफ एक्स इज इक्वल 0 आहे, दुसरं कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू किंवा कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फाचं रिलेशन आहे पहा. ओके, 2 एक्झाम्पल्स एकत्र आलेले आहेत. 1 बाय 1 आता एक पार्ट मी अप्लाय करणार. ओके, नाव मला जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहिला पार्ट घेणार इथे मी साइन ऑफ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके, साइन ऑफ एक्स इज इक्वल 0 असेल तर मला जनरल फॉर्म काय देणार पहा इथे मी. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू 0 इज बोला काय असणार जे साइन ऑफ थिटा इज इक्वल टू 0 चं सोल्युशन. थिटा इम्प्लाइज दॅट व्हॅल्यू काय असणार इथं एन पाय मध्ये अप्लाय होईल. सेमिकॉमा एन बिलॉंग्स टू कॅपिटल झेड. रिलेशन मध्ये थिटा इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये झालेला आहे एक्स मध्ये पहा. देअरफॉर काय ना व्हॅल्यू इथं मग एक्स इज इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं एन पाय मध्ये आपल्याला पहा. एक्स इज इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू व्हॅल्यू झेड. हे झालं फर्स्ट सोल्युशन ऑफ द जनरल इक्वेशन. पहिल्याचं जनरल सोल्युशन अप्लाय होईल पहा. ओके, सिमिलर मला सेकंड पार्ट अप्लाय करायचं आहे. देअरफॉर cos of x minus 1 is equal to 0. Therefore, cos of x exactly equal value किती असणार आहे तिथं
1 मध्ये आपल्याला पहा -1 उजवीकडे जाताना काय आपल्याला होईल +1 मध्ये रेफर होईल पहा. ओके, आता हा जो 1 आहे हा 1 मला रिप्लेस करायचा आहे. कॉसचा असा कोणता अँगल 1 आहे विद्यार्थी मित्रांनो? कॉसचा असा कोणता अँगल 1 आहे? कॉस 0 डिग्री एक्झॅक्ट इक्वल 1 आहे. म्हणजेच काय रेफर केले तुम्ही? देअरफॉर कॉस ऑफ 0 एक्झॅक्ट इक्वल व्हॅल्यू 1. कॉस 0 इज इक्वल 1 आहे, म्हणजे 1 इज रिप्लेस्ड बाय कॉस ऑफ 0 मध्ये मी रिप्लेस करणार आहे पहा. देअरफॉर कंडिशन काय झाली पहा? कॉस ऑफ x एक्झॅक्ट इक्वल टू 1 इज रिप्लेस्ड बाय कॉस ऑफ व्हॅल्यू 0 मध्ये आपल्याला पहा. ओके, आता आपल्याला थीटा आणि अल्फाची व्हॅल्यू पाहिजे आहे. कम्पेअर दिस इक्वेशन विथ, बोला, कम्पेअर धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्मला मला कम्पेअर करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म काय असणार इथं? कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा. देअरफॉर थिटा इज इक्वल व्हॅल्यू किती असणार आहे? x येईल, अँड अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार इथं? 0 मध्ये आपल्याला पहा. अल्फा इज इक्वल टू 0. ज्या दोन बेसिक व्हॅल्यूज मला पाहिजे आहेत त्या दोन्ही व्हॅल्यूज एक्झाम्पल मध्ये मी रिकॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत पहा. पहिली व्हॅल्यू थिटा इज इक्वल टू आणि दुसरी व्हॅल्यू अल्फा इज इक्वल टू. ओके, देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला? कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा इज, बोला, थिटा इम्प्लाइज दॅट काय असणार व्हॅल्यू इथं? ट्वाइस एन पाय प्लस और मायनस व्हॅल्यू अल्फा मध्ये अप्लाय होईल एन बिलॉंग्स टू व्हॅल्यू झेड. एन हा इंटीजर आहे पहा. ओके, आता रिझल्ट मध्ये फक्त व्हॅल्यूज टाका. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ कॉस ऑफ x -1 इज इक्वल टू 0 इज, बोला, काय असणार व्हॅल्यू इथं? थिटा इज रिप्लेस्ड बाय, वरती व्हॅल्यू रेफर केलेली आपण, x एक्झॅक्ट इक्वल टू ट्वाइस एन पाय. ओके, प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू किती इथं? 0 मध्ये आपल्याला पहा. सेमीकॉमा n बिलॉंग्स टू z. देअरफॉर 0, एनिथिंग प्लस 0, एनिथिंग मायनस 0, व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम राहणार आहे. 0 लिहायची गरज नाहीये. x इज इक्वल व्हॅल्यू ट्वाइस एन पाय मध्ये आपल्याला पहा. म्हणजे मला सेकंड जनरल सोल्युशन दुसऱ्या इक्वेशनचं मला इथं कॅल्क्युलेट केलं. n बिलॉंग्स टू z. देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला? साइन ऑफ x इज इक्वल टू टॅन ऑफ x इज गिवन बाय, काय असणार व्हॅल्यू इथं? पहिली व्हॅल्यू x इज इक्वल टू एन पाय. ओके, और दुसरी व्हॅल्यू आपल्याला होईल x इज इक्वल टू व्हॅल्यू ट्वाइस एन पाय मध्ये आपल्याला पहा. सेमीकॉमा n बिलॉंग्स टू z आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? कळलं का पहा? ओके, म्हणजेच काय केलं आपण? एकच स्टेप एक्झाम्पल मध्ये महत्वाची आहे. कुठली स्टेप? टॅन इज रिप्लेस्ड बाय साइन कॉस मध्ये आपण रिप्लेस करून घेतलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. समजलं व्यवस्थित? ओके, चला सेम फॉर्मॅट मध्ये अजून एखादं एक्झाम्पल पाहूया आपण. ओके, 95 एक्झाम्पल. लक्ष द्या व्यवस्थित. 95 एक्झाम्पल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं 4 टाइम्स कॉस साइन ऑफ x 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. 4 टाइम्स व्हॅल्यू साइन ऑफ x मल्टिपल विथ कॉस ऑफ x. ओके, +2 साइन ऑफ x ओके, +2 कॉस ऑफ x +2 कॉस ऑफ व्हॅल्यू x येईल +1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. मार्जिन मध्ये डबल टिक मार्क. किती मार्काचं एक्झाम्पल आहे? 4 मार्क्सला विचारू शकतात पहा. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे पहा. ओके, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ 4 साइन ऑफ x cos of x +2 साइन ऑफ x +2 cos of x +1 इज इक्वल टू 0. ओके, आता या सोल्युशन जर सोडवायचं असेल तर मला थोडासा विचार करावा लागेल पहा. लेट, ओके, मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचा अल्जेब्रा आहे आणि इज इक्वल टू आपल्याला 0 मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ह्याचा अर्थ मला हा जो ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन मध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? इथं त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल? कशामध्ये करावं लागेल सांगा पाहू? कशामध्ये करावं लागेल आपल्याला? मल्टिपल मध्ये रिप्लेस करून 2 फॅक्टर्स मध्ये मला काय करायचं? आता याचं रूपांतर करायचं आहे पहा. ओके, ग्रुपिंग असं अप्लाय करा की त्याच्यामधून मला एक कॉमन फॅक्टर कॅल्क्युलेट करता येईल किंवा
काढता येईल पहा. ओके, कंडिशन काय दिलेली, लेट द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज, लेट द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज, ओके, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर 4 टाइम्स साइन ऑफ एक्स मल्टिपल विथ कॉस ऑफ एक्स प्लस 2 साइन ऑफ एक्स, ओके, प्लस 2 कॉस ऑफ एक्स, ओके, प्लस 1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. आता ग्रुपिंग करत असताना तुम्ही कसंही करू शकता. पहिलं तिसरं कॉम्बिनेशन यूज करू शकता, दुसरं चौथं कॉम्बिनेशन यूज करू शकता, किंवा पहिलं दुसरं आणि दुसरं आणि तिसरं मी कॉम्बिनेशन अप्लाय करू शकतो. मी काय करतो आता इथं 2-2चे ग्रुप्स अप्लाय करतोय. 4 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स प्लस 2 साइन ऑफ एक्स कॉमन काय निघेल, साइन ऑफ एक्स कॉमन निघेल आणि 4 मधून 2 सुद्धा बाहेर निघेल पहा. म्हणजे मी पहिल्या दोघांचा एक ग्रुप केला पहा आणि दुसऱ्या दोघांचा काय केलेला आपण एक ग्रुप अप्लाय केलेला आहे. पहिल्या दोघांचा एक ग्रुप घेतलेला आहे आणि दुसऱ्या दोघांचा एक ग्रुप मी अप्लाय केलेला आहे पहा. ओके, चला आता मला पहिल्या ग्रुपमध्ये कॉमन काय निघेल विद्यार्थी मित्रांनो, 4 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स प्लस 2 साइन ऑफ एक्स कॉमन काय निघेल, 2 साइन ऑफ एक्स कॉमन निघेल पहा. काय कॉमन निघेल, 2 साइन ऑफ एक्स. ओके, 4 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स मधून जर मी 2 साइन ऑफ एक्स कॉमन जर काढलं तर साइन ऑलरेडी बाहेर आलेला आहे. 4 मधून 2 बाहेर आला, शिल्लक काय राहिला 2, पुढचा कॉस रिमेन्स सेम, 2 कॉस ऑफ एक्स शिल्लक राहणार आहे. ओके, प्लस टोटल टर्म बाहेर आहे, रिमेनिंग शिल्लक काय राहिली तर 1 आपल्याला पहा. ओके, प्लस आता दुसऱ्या ग्रुपमधून कुठलीही टर्म कॉमन निघत नाहीये आणि ज्यावेळेस कुठली एखादी टर्म कॉमन निघत नसेल तर तुम्ही कॉमन काय काढतो इथं, प्लस 1 कॉमन काढणार पहा. 1 कॉमन काढण्यामुळे काय अप्लाय होईल इथं, 2 कॉस ऑफ एक्स रिमेन्स सेम प्लस 1 रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू 0. 2चे ग्रुप्स अप्लाय केले. त्या ग्रुपमधून मी काय केलेले एक एक पार्ट काय घेतलेला आपण कॉमन काढलेला आहे पहा. ओके, चला आता पुढच्या स्टेपला अप्लाय करणार मी. इथं काय करणार पहा, परत एक कॉमन फॅक्टर अप्लाय होईल पहा. कुठला कॉमन फॅक्टर आहे, 2 कॉस ऑफ एक्स प्लस 1, देअरफॉर 2 कॉस ऑफ एक्स, ओके, प्लस 1 हा पहिला फॅक्टर अप्लाय होईल. दुसरा फॅक्टर 2 साइन ऑफ एक्स, ओके, प्लस 1 मध्ये अप्लाय होईल पहा, एक्झॅक्टली इक्वल टू 0. 2 कॉस ऑफ एक्स प्लस 1, 2 साइन ऑफ एक्स प्लस 1 असे 2 फॅक्टर्स मी जनरेट करून घेतले पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, देअरफॉर 2 फॅक्टर्स इज इक्वल 0 असेल तर काय करतो आपण, प्रत्येक फॅक्टर इज इक्वल टू 0. म्हणजे 2 बेसिक एक्झाम्पल्स कन्वर्ट झाले पहा. 2 कॉस ऑफ एक्स प्लस 1 एक्झॅक्टली इक्वल 0 और दुसरी व्हॅल्यू 2 साइन ऑफ एक्स, ओके, प्लस 1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके, आता ह्या इक्वेशनचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं इथं, जनरल सोल्युशन रिकॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे पहा. ओके, नाव 1 बाय 1 मी एक एक पार्ट अप्लाय करणार. ओके, नाव 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस 1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. देअरफॉर प्लस 1 आहे, उजवीकडे जाता काय अप्लाय होईल, -1. 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स, ओके, इज इक्वल टू प्लस 1 काय झालंय, राईट साईडला जाताना -1 मध्ये अप्लाय होईल. देअरफॉर आपल्याला फक्त कॉस ऑफ एक्स ची व्हॅल्यू पाहिजे आहे. कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू 2 मल्टिपल मध्ये राईट साईडला जाताना डिव्हिजन फॉर्म मध्ये अप्लाय होईल, -1/2 मध्ये अप्लाय पहा, -1/2. आणि आपण प्रिव्हियस सेक्शन मध्ये प्रिव्हियस टाइप मध्ये आपण ऑलरेडी एक्झाम्पल सोडवलेला आहे. कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू -1/2 म्हणजे प्रिव्हियस टाइप मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट झालं पहा. ओके, नाव देअरफॉर आता मला सांगा कॉसचा असं कोणता अँगल 1/2 आहे, कॉस ऑफ π/3 cos 60 इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार इथं, 1/2 आहे. cos 60 इज इक्वल व्हॅल्यू 1/2 आहे. ओके, परंतु cos 60 इज इक्वल 1/2 आहे, तो प्लस 1/2 आहे, परंतु आन्सर काय आलेलं आहे आपलं मायनस मध्ये आलेलं आहे पहा. आपला आन्सर काय आलेलं आहे आपलं मायनस मध्ये आलेलं आहे पहा. ह्याचा अर्थ मला कुठल्या क्वाड्रंट मध्ये अँगल कॉस निगेटिव्ह असणार आहे, दुसऱ्या आणि काय असणार आहे तिथं तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे पहा. ओके, तर मी इथे रिलेशन अप्लाय करणार, इथे मी रिलेशन अप्लाय करणार पहा. देअरफॉर काय रेफर करणार इथं, द गिवन अँगल ओके लाईज ऑन काय आपल्याला इथं सेकंड क्वाड्रंट, लाईज ऑन द सेकंड क्वाड्रंट. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, देअरफॉर कॉस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट काय असणार व्हॅल्यू इथं पाय मायनस ऑफ गिवन अँगल कुठला आहे पाय डिवाइडेड बाय 3. ओके, अप्लाय करा. सोल्युशन मध्ये काय येणार आहे पहा. ओके, पाय मायनस कारण सेकंड क्वाड्रंटचं लिमिट काय अप्लाय होईल 180 पेक्षा कमी आणि 180 ला रॅडियन फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो पाय म्हणणार आहात. ओके, पाय मायनस ऑफ गिवन अँगल कुठला आहे π/3 ॲज इट इज घेणार पहा. ओके, चेक करा, बोला कुठलं रिलेशन यूज करतो आपण 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन आहे पहा. ओके,
एक फॉर्म्युला पाठ करा किंवा 3 स्टेप्स मी तुम्हाला पाठ करायला सांगितलेले आहेत. ओके, कॉस ऑफ पाय मायनस ऑफ थिटा काय आपल्याला इथं कॉस रिमेन्स कॉस. पहिली स्टेप रेशो रिमेन्स सेम 180 प्लस और मायनस मध्ये पहिली स्टेप काय असणार इथं रेशो रिमेन्स सेम. रेशो मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाहीत. ओके, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. पाय प्लस और मायनसच्या पुढचा जो अँगल असेल तो रिमेन्स सेम. अँगल रिमेन्स सेम ठेवला पहा आपण. ओके, तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर. पाय मायनस लाइज ऑन पाय मायनस लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असणार आहे निगेटिव्ह. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. ओके, अप्लाय करा. कॉस रिमेन्स काय असणार इथे व्हॅल्यू कॉस मध्ये आपल्याला कॉस रिमेन्स कॉस. ओके, दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. पाय प्लस और पाय मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे पाय बाय 3 रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, पाय मायनस लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये कॉस इज ऑलवेज काय असणार निगेटिव्ह. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. रेफर केलं पहा आपण. ओके, अरेंज करून घ्या. देअरफॉर कॉस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन काय व्हॅल्यू इथं 3 पाय मायनस ऑफ पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 एक्झॅक्टली इक्वल टू कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू ऑलरेडी मी वर कॅल्क्युलेट केलेली आहे किती 1/2 आहे. ओके, मायनस ऑफ व्हॅल्यू किती असतं इथं 1/2 मायनस ऑफ व्हॅल्यू 1/2. देअरफॉर ओके कॉस ऑफ 3 पाय मायनस पाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 एक्झॅक्टली व्हॅल्यू किती आली इथं -1/2. म्हणजेच मी काय करणार आहोत इथं -1/2 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस करणार कॉस ऑफ 2 पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये मला रिप्लेस करून घ्यायचं आहे पहा. देअरफॉर काय ना पहा व्हॅल्यू इथं मग देअरफॉर cos of x exactly equal to -1/2 is replaced by cos of 2 pi divided by denominator 3 मध्ये आपल्याला 2 pi divided by 3. ओके, स्टँडर्ड फॉर्मला मी एक्झाम्पल कन्वर्ट करून घेतलेला आहे. अप्लाय करून घ्या. देअरफॉर काय रेफर करणार इथं मग देअरफॉर कंपेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्मला कंपेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्मला मी कंपेअर करणार आहे. कुठला असा स्टँडर्ड फॉर्म cos of theta is equal to cos of alpha. cos of theta is equal to cos of alpha. Okay, therefore theta is equal व्हॅल्यू किती आलेली आहे x आहे पहा आणि अल्फा इज इक्वल व्हॅल्यू किती आहे 2 पाय डिवाइडेड बाय 3. 2 पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये आपल्याला पहा. ओके, आता या दोन्ही व्हॅल्यूज मी बेसिक रिझल्ट मध्ये अप्लाय करणार आहे. देअरफॉर काय ना पहा इथं द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं जनरल सोल्युशन आपल्याला cos of theta exactly equal to cos of alpha is the general solution of cos of theta is equal to cos of alpha is theta implies that काय असणार आहे सांगा. therefore theta is equal व्हॅल्यू काय असणार इथं twice n pi plus or minus व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा twice n pi plus or minus अल्फा मध्ये अप्लाय होईल. therefore the general solution of काय दिलेलं आहे इथं 2 cos of x -1 is equal to +1 is equal to 0 is काय असणार पहा theta is replaced by x मध्ये अप्लाय होईल is equal to twice n pi plus or minus आपण अल्फाची व्हॅल्यू प्रिव्हियस सेक्शन मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा 2 पाय डिवाइडेड बाय 3. ही व्हॅल्यू मी एक्झाम्पल मध्ये रिसब्स्टिट्यूट करणार आहे पहा. अल्फाची व्हॅल्यू किती आलेली इथं 2 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3. ओके, सेमी कॉमा n बिलॉंग्स टू z वरती सुद्धा लिहावं लागेल n बिलॉंग्स टू z. समजलं का पहा. ओके, हे झालं पहिलं सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, सेम पार्ट मला आता सेकंड पार्टचं सुद्धा अप्लाय करायचं आहे पहा. सेम पार्ट मी सेकंड पार्टचं सुद्धा अप्लाय करणार आहे. देअरफॉर कुठलं सोल्युशन आहे पहा 2 sin of x ओके +1 एक्झॅक्टली इक्वल टू 0. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय दिलेलं आहे लेट द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय दिलेलं आपल्याला 2 sin of x +1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2 sin of x ओके +1 आहे उजवीकडे जाता काय अप्लाय होईल -1. देअरफॉर मला फक्त sin of x ची व्हॅल्यू पाहिजे ना. sin of x इज इक्वल टू मल्टिपल मध्ये उजवीकडे जाता काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म -1/2 ओके, बोला साइनचा असा कोणता अँगल 1/2 आहे विद्यार्थी मित्रांनो sin 30 इज इक्वल 1. देअरफॉर sin of 30 म्हणजे काय असणार रॅडियन फॉर्म मध्ये π/6 इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 1/2 आपल्याला पहा. sin of 30 इज इक्वल टू 1 sin of 30 इज इक्वल टू 1/2 म्हणजे sin of π/6 इज इक्वल टू 1/2 आपल्याला पहा. ओके, मला सांगा उजव्या बाजूला +1/2 आहे की -1/2 आहे
-1/2 आहे. तर मला परत अँगल रिकॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. ओके, मला सांगा कुठल्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह असणार आहे. तिसरा आणि चौथा क्वाड्रंट साइन निगेटिव्ह असणार आहे पहा. ओके, देअरफॉर आता सरळ मी रेफर करणार द गिवन अँगल लाईज इन काय आपल्याला लिहितं थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला द गिवन अँगल लाईज इन दी थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर रिलेशन काय असणार आहे पाय प्लस येणार की पाय मायनस येणार. ओके, थर्ड क्वाड्रंट आहे म्हणजे पाय प्लस मध्ये पाय प्लस आणि पाय मायनस येणार. इथं सरळ मी डायग्राम मध्ये दाखवतो पहा. ओके, इथं पाय कम्प्लीट होणार पाय प्लस गिवन अँगल ह्याचा अर्थ थिटा लाईज ऑन थर्ड क्वाड्रंटमध्ये. ह्याचा अर्थ कंडिशन काय आपल्याला इथं मग देअरफॉर साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट पाय प्लस गिवन अँगल कुठला आहे π/6. गिवन अँगल कुठला इथं पाय डिवाइडेड बाय 6 मध्ये आपल्याला पहा π/6. ओके, एक तर बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा नसेल तर 3 बेसिक स्टँडर्ड स्टेप्स काय करणार पाहता इथं मग साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट पाय प्लस थिटा जर असेल तर ओके कुठलं रिलेशन आहे पाय प्लस म्हणजे कुठलं रिलेशन कुठलं आहे 180 प्लस और मायनसचं रिलेशन. बोला पहिली स्टेप काय असणार आहे. ओके, रेशो रिमेन्स सेम साइन रिमेन्स साइन पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम जो थिटा असेल पाय प्लसच्या पुढचा अँगल किंवा पाय मायनसच्या पुढचा अँगल जो असेल तो रिमेन्स सेम थिटा रिमेन्स सेम ठेवला पहा. ओके, तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय प्लस लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड मध्ये साइन काय असणार आहे निगेटिव्ह. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. हा एक तर फॉर्म्युला लक्षात ठेवा नसेल तर 3 बेसिक स्टँडर्ड ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या 3 स्टेप्सचा आधार घेऊन तुम्ही कुठलाही अँगल कुठलाही रेसिप्रोकल कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही काय करू शकता इथं 180 प्लस और मायनस मध्ये मी रिप्लेस करू शकतो पहा. ओके, बोला पहिली स्टेप काय सांगितली साइन रिमेन्स साइन अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला आहे π/6 रिमेन्स सेम π/6 रिमेन्स सेम विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय प्लस लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट थर्ड मध्ये साइन काय असणार निगेटिव्ह. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. कळलं का पहा. ओके, अप्लाय करा आता इथं देअरफॉर ओके साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन बिटवीन 2 फॅक्टोरियल्स आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय नाही व्हॅल्यू तुम्हाला 6π प्लस पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 6 मध्ये आपल्याला पहा. ओके, एक्झॅक्ट इक्वल टू साइन π/6 ची व्हॅल्यू वरतीच मी कॅल्क्युलेट केलेले आहे. किती आलेले आहे 1/2. फॉर्म्युला मधलं मायनस ॲज इज राहील. मायनस ऑफ व्हॅल्यू किती असणार इथं 1/2 मायनस ऑफ 1/2 अप्लाय होईल. ओके, देअरफॉर साइन ऑफ 6x प्लस पाय 6π प्लस पाय व्हॅल्यू किती अप्लाय होईल 7π डिवाइडेड बाय 6 एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असणार इथं -1/2. ह्याचाच अर्थ -1/2 इज रिप्लेस्ड बाय कशाने रिप्लेस करणार आहे मी साइन ऑफ 7π डिवाइडेड बाय 6 न मी रिप्लेस करून घेणार आहे पहा. ओके, देअरफॉर काय येणार पहा तिथे व्हॅल्यू मग साइन ऑफ x एक्झॅक्ट इक्वल टू -1/2 इज रिप्लेस्ड बाय कशाने रिप्लेस होणार इथं साइन ऑफ 7π/6 होणार आहे पहा. साइन ऑफ व्हॅल्यू 7π डिवाइडेड बाय 6 आपल्याला पहा 7π डिवाइडेड बाय 6. ओके, कम्पेअर करून थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट करून घ्या. देअरफॉर compare this equation with स्टँडर्ड फॉर्म्युला मला कम्पेअर करायचं आहे. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन ऑफ व्हॅल्यू अल्फा मध्ये आपल्याला पहा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू एक्स मधील अँड अल्फा इज इक्वल व्हॅल्यू किती आलेली आहे 7π डिवाइडेड बाय 6 मधील पहा. म्हणजे थिटा मिळाला अल्फा मिळाला. जनरल सोल्युशन मी रिकॅल्क्युलेट करणार आहे. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला साइन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा इज बोला थिटा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू nπ प्लस काय ना व्हॅल्यू पहा प्लस -1/n मल्टिपल विथ अल्फा n बिलॉंग्स टू z. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन ऑफ अल्फाचं जनरल सोल्युशन काय असणार इथं थिटा इज इक्वल टू nπ प्लस -1/n मल्टिपल विथ अल्फा. आता ह्या रिझल्ट मध्ये फक्त थिटा आणि अल्फाच्या 2 व्हॅल्यूज मी फक्त एक्झाम्पल मध्ये रिसब्स्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच काय येणार पहा देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला 2 टाइम्स साइन ऑफ x ओके
प्लस 1 एक्स व्हॅल्यू 0 इज, बोला थिटा इज रिप्लेस्ड बाय एक्स मध्ये येईल एक्झॅक्टली इक्वल टू एन पाय, ओके, प्लस मायनस 1 रेज टू एन मल्टिपल विथ अल्फाची व्हॅल्यू 7 पाय डिवायडेड बाय 6 सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. हे झालं आपल्याला सेकंड जनरल सोल्युशन ऑफ द गिवन रिक्वायर्ड कसं द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, आता फक्त वर्डिंग मध्ये मी रेफर करणार आहे पहा. आता मला वर्डिंग मध्ये फक्त रेफर करायचं आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय ना पाहत इथं मग देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला 4 टाइम्स साइन ऑफ एक्स मल्टिपल विथ कॉस ऑफ एक्स प्लस 2 साइन ऑफ एक्स, ओके, 2 साइन ऑफ एक्स प्लस पुढे काय येणार पहा प्लस 2 कॉस ऑफ एक्स, ओके, प्लस 1 एक्झॅक्ट इक्वल 0 इज, पहिली व्हॅल्यू काय आलेली इथं एक्स इज इक्वल टू, पहिली व्हॅल्यू काय आलेली पहा एक्स इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस और माइनस 2 पाय डिवाइडेड बाय 3, ओके, और दूसरी वैल्यू काय आलेली इथं एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस माइनस 1 रेज टू एन मल्टिपल विथ 7 पाय डिवाइडेड बाय 6 सेमी कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. फायनल आन्सर एन बिलॉंग्स टू झेड. फायनल आन्सर मी रेफर करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित? काय शंका आहे का? ओके, एनी डाऊट? सेम फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम्पल सोडवू शकतो पहा. ओके, तर उद्या आल्यानंतर आपल्याला सेम या फॉर्मॅटमध्ये अजून एखादं एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. ओके, पार्ट्स कंप्लीट झाल्यानंतर आपला पहिला पार्ट सोल्युशन मधला कंप्लीट होईल विद्यार्थी मित्रांनो. इथं कुठला पार्ट कंप्लीट होईल इथं प्रिन्सिपल सोल्युशन ॲज वेल एज जनरल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, उद्याचं एक लेक्चर आपल्या जनरल सोल्युशनसाठी लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अल्जेब्रा ऑफ दी काय घ्यायचं आपल्याला तिथं किंवा ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. कळलं का पहा. ओके, धन्यवाद.